महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 तो आपण पाहत आहोत. त्याच्यावरचे MCQ आपण बघणार आहोत. त्यामध्ये पाहतो की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे तो कधी लागू झाला आहे असा क्वेश्चन आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कधी लागू झाला? तर ऑप्शन ए 1 जानेवारी 2015, ऑप्शन बी 28 एप्रिल 2015, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 2015 आणि ऑप्शन डी 26 जानेवारी 2015. तर पहा, याच्या अगोदर मी RTI वर लेक्चर घेतलं होतं. माहितीचा अधिकार, RTI माहितीचा अधिकार जो कधी सुरू झाला, मी त्याच्यासाठी ट्रिक सांगितली ती 1 2 3 म्हणजेच काय 12 ऑगस्ट का ऑक्टोबर. तर इथे होतं 12 ऑक्टोबर होतं, ऑगस्ट नव्हतं. हे लक्षात ठेवायला सांगितलं होतं वरून. ऑक्टोबर मोठं नाव लक्षात ठेवा म्हणून. आणि स्टार्टिंग 12 ऑक्टोबर 2005 ला काय झालं होतं? RTI सुरू झाला होता, माहितीचा अधिकार अधिनियम सुरू झाला होता. ठीक आहे. आणि आता कोणता पाहतेत आपण? आता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. तर आता एक लक्षात राहण्याची एक मस्त ट्रिक सांगणार आहे. पहा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कधी लागू झाला असा क्वेश्चन एक्झाममध्ये आला तर त्याचा आन्सर काय लिहिणार? महाराष्ट्र कोणती लोकसेवा हक्क अधिनियम आहे? आपल्या महाराष्ट्राचं विचारत आहे ते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. तर याच्यामध्ये पहा, हे जे आहे हे तिकडे तोंड करून आहे. ठीक आहे. किंवा असं जे लिहिले ते 8 सारखं आहे. हे बघा, हे असं मराठीतल्या 8 सारखं म्हणा. ठीक आहे. हे 8 सारखं आहे. त्यानंतर महाराष्ट्र, आता हे कसं दिले? ट्रला असं दिले तसं महाराष्ट्र, तसं एप्रिल. आता पहा, पला पण असंच केलेलं आहे. हे खाली एप्रिल, पला पण असंच ओढलेलं आहे. हे झालं एप्रिल. म्हणजे हे याच्यावरून आपण या महाराष्ट्र या नावावरून लक्षात येऊ शकतो. ट्र असं लिहिले तर आपण त्याला 8 मानू. ठीक आहे. शेवटी 8 म्हणजे 28. आणि हे रा आहे इथं पहा, राष्ट्र हे 2. आणि हे इकडे तोंड केलेलं शचं पकडलाव तरी पण 8. हे झाले 28. त्यानंतर हे खाली असं लिहिलेलं आहे ट्र, तसं खाली काहीतरी असं केलेलं असणारं नाव आहे एप्रिल. हे बघा, हे असं. तर मग त्याच्यावरून 28 एप्रिल 2015 हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. कळालं? ही आपली ट्रिक्स होती लक्षात ठेवण्यासाठी. तसं तर पाठ करा तुम्ही. नाही लक्षात राहिलं तर या महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम कधी लागू झाला याला व्यवस्थित मन लावून बघायचं. थोडंसं बघितलं की ते आपोआप एक्झाममध्ये आठवते. ठीक आहे. महाराष्ट्र, जसं की मी काय सांगितलं, राम म्हणजे 2 घ्या आणि हे अर्धश म्हणजे 8 घ्या. हे झाले 28. जसं ट्रला खाली असे पाया फोडल्यासारखं केलं तसं पला एप्रिल, पला पण असंच केलं असं समजून हा एप्रिल लक्षात ठेवा. 28 एप्रिल 2015. ठीक आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 28 एप्रिल 2015 ला सुरू झाला. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, अधिनियमाचा मुख्य उद्देश काय होता? तर हा जो महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम सुरू झाला याचा मुख्य उद्देश काय होता? ऑप्शन ए न्याय प्रक्रिया जलद करणे, नागरिकांना सूचना देणे, ऑप्शन सी अधिसूचित जागतिक सेवांना पारदर्शक, वेळेत व प्रतिसादक्षमरित्या देणे आणि महसूल वाढवणे. तर या अधिनियमाचा मुख्य उद्देश की न्याय प्रक्रिया जलद करणे याचा काही संबंध नाही, किंवा नागरिकांना कोणत्याही कशाही सूचना देणे याचाही काही संबंध नाही, आणि महसूल वाढवणे. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी अधिसूचित जागतिक सेवांना पारदर्शक, वेळेत व प्रतिसादक्षमरित्या देणे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, अधिनियम अंतर्गत लोकसेवा हक्क आयोग किती आयुक्तांनी बनलेला आहे? आता पहा, याच्यामध्ये जे की आपला अधिनियम अंतर्गत जे की लोकसेवा हक्क आयोग जो आहे तो किती आयुक्तांनी बनलेला आहे? तर त्याच्यामध्ये ऑप्शन ए आहे 1 मुख्य आयुक्त आणि 4 आयुक्त, ऑप्शन बी 1 मुख्य आयुक्त आणि 6 आयुक्त, केवळ 1 मुख्य आयुक्त, आणि ऑप्शन डी 2 मुख्य आयुक्त. तर काय लोकसेवा हक्क आयोग, तर लोकसेवा हक्क आयोग याच्यामध्ये किती आयुक्तांनी बनलेला आहे? तर याच्यावरून पण तुम्हाला मी लक्षात ठेवण्यासाठी सांगते. काय विचारलंय? लोकसेवा हक्क आयोगात किती आयुक्त असतात? ठीक आहे. आपल्याला काय करायचे? लोकसेवा हक्क आयोग या नावावरून कसं लक्षात ठेवायचं हे ट्रिक सांगत आहे मी. बाकीच्या गोष्टीशी काही देणं घेणं नाही आहे, फक्त लक्षात कसं राहायचं हे मी सांगत आहे. आता या नावाकडे पहा, लोकसेवा हक्क आयोग. ठीक आहे. लोकसेवा, सेवा करायची आपल्याला, तर मग इथे काय येणार? स वरून 6 लक्षात ठेवा. लोकांची सेवा म्हणजे स वरून 6 आयुक्त, आणि
एक जो आहे तो मुख्य आयुक्त, असं लक्षात ठेवा. कारण याच्यामध्ये 4 आयुक्त, 4चा संबंध आहे का कुठं? लोकसेवा हक्क आयोग याच्यामध्ये 4चा संबंध नाही आहे, किंवा मग केवळ एक मुख्य आयुक्त पण नाही, 2 मुख्य आयुक्त पण नाही. कुणाचा संबंध याच्या नावाशी आहे का? थोडं मिळतं जुळतं काही आहे का? लक्षात ठेवायला अजिबात नाही आहे. मग काय आहे? लोकसेवा हक्क आयोग. सेवा जसं 7ला स म्हणतात तसं 6ला पण सच येतं ना, तर मग इथं 7चा ऑप्शन नाही आहे. एक्झाममध्ये आला तर तुम्ही लक्ष द्या, ठीक आहे. तर इथं पहा, लोकसेवा हक्क आयोग, सवरून 6 म्हणजे त्याच्यामध्ये एक मुख्य आयुक्त असतो आणि 6 जे असतात ते काय असतात? आयुक्त असतात, ठीक आहे. लक्षात राहील तुमच्या. अधिनियम अंतर्गत लोकसेवा हक्क आयोग किती आयुक्तांनी बनलेला आहे? तर एक मुख्य आयुक्त असतो त्याच्यामध्ये आणि 6 आयुक्त असतात, ठीक आहे. नेक्स्ट पाहू, या लोकसेवा हक्क आयोग याच्या नावावरून हे 6 लक्षात ठेवा. लोकसेवा हक्क अधिनियम लागू केल्यावर जर कोणती अधिसूचित सेवा वेळेत दिली नाही किंवा योग्य कारणाशिवाय नाकारली गेली तर काय करता येईल? मी डबल क्वेश्चन वाचते. लोकसेवा हक्क अधिनियम लागू केल्यानंतर जर कोणती सूचना अधिसूचित सेवा वेळेत दिली नाही किंवा योग्य कारणाशिवाय नाकारली, त्याचं कारण काही नव्हतं तरी पण त्यांनी नाकारली आणि ज्या टाईममध्ये द्यायची होती तेव्हा पण त्यांनी दिली नाही, तर काय करता येते? तर पहा, ऑप्शन ए न्यायालयात थेट रीट दाखल करणे, ऑप्शन बी प्रथम आणि दुसरे अपील उच्च अधिकाऱ्याकडे, नंतर आयोगाकडे तिसरी अपील द्यायची, त्यानंतर महिनाभर प्रतीक्षा करणे आणि सरपंचाकडे तक्रार करणे. तर पहा, ज्यावेळेस आपलं काम नाही करत असेल कोणी, तिथे जाऊन आपण स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं आहे? अपील करायचं आहे. प्रथम आणि दुसरे अपील करायच्या आणि त्यानंतर ते पण नाही झालं तर मग नंतर आपल्याला आयोगाकडे तिसरी अपील करावं लागते, ठीक आहे. जर हे अधिसूचित सेवा वेळेत दिली नाही त्यांनी आणि कोणतंही कारण नसताना त्यांनी ते नाकारली तर आपल्याला काय करायचं आहे? आधी वरिष्ठ अधिकाऱ्याकडं त्याचं अपील करायचं आहे आणि त्यानंतर आयोगाकडे अपील करायचं. जर इथूनही नाही झालं तर अधिकाऱ्याकडे, आयोगाकडे डायरेक्ट अपील करायचं आहे. तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. त्यानंतर बघा 5 नंबरचा क्वेश्चन. अधिनियमांतर्गत दोषी अधिकाऱ्यावर किती दंड आकारता येतो? जर दोषी असेल अधिकारी तर त्याच्यावर किती दंड आकारण्यात येतो? तर त्याच्यावर 5,000 प्रति प्रकरण. किती दंड आहे? 5,000 प्रति प्रकरण. एक प्रकरण असेल तर त्याच्यावर 5,000. 2 प्रकरण जर झाले तरी किती होणार? 10,000. असं प्रति प्रकरण 5,000. नेक्स्ट क्वेश्चन. लोकसेवा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? तर पहा, लोकसेवा आयोगाचे मुख्यालय हे मुंबईत आहे. नवीन प्रशासकीय इमारत मंत्रालयापुढे आहे. कुठे? मंत्रालयापुढे आहे मुंबईमध्ये नवीन प्रशासकीय इमारत. नवी मुंबईला नाही आहे. लोकसेवा आयोगाचे मुख्यालय नवी मुंबईला नाही आहे, पुण्याला नाही आहे, नागपूरला पण नाही. कुठे आहे तर ते फक्त मुंबई, नवी मुंबई नाही. लक्षात ठेवा, लोकसेवा आयोगाचे मुख्यालय हे मुंबईला, ते पण मंत्रालयाच्या पुढे प्रशासकीय नवीन प्रशासकीय इमारत आहे, ठीक आहे. लोकसेवा आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई. त्यानंतर अधिनियमाखाली उपलब्ध केलेल्या सेवा ऑनलाईन करण्यासाठी कोणता माध्यम वापरले जाते? आता पहा, हा जो अधिनियम आहे तर तो ऑनलाईनच्या माध्यमातून कशाद्वारे हे वापरले जाते? ऑनलाईन काय असेल त्याचा अधिनियम खाली उपलब्ध केले, या सेवा ऑनलाईन करण्यासाठी कोणते माध्यम वापरले जाते? तर त्यांनी एक ॲप तयार केलेला आहे. ते कोणतं ॲप आहे? तर आपलं सरकार. आपलं सरकार, या आपलं सरकारद्वारे किंवा RTS पोर्टल म्हणून पण आहे. तुम्ही वेबसाईट टाकाल RTS पोर्टल तर डायरेक्ट क्रोमोमधून ओपन होऊन जाईल. आपलं सरकार किंवा RTS पोर्टल हे काय आहेत? ऑनलाईनचे माध्यम आहेत जे सेवा उपलब्ध करून देतात आपल्याला या ॲपद्वारे. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन. 2025मध्ये किती अधिसूचित सेवा आपलं सरकार पोर्टलद्वारे अजूनही ऑनलाईन नाही आहेत म्हणते? 2025 आता सुरू आहे तर आत्तापर्यंत जे की अधिसूचित सेवा जे की आपलं सरकार या पोर्टलद्वारे काही त्याच्यामध्ये आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन भेटते, पण अजून किती अशा सेवा आहेत की जे आपलं सरकार पोर्टलद्वारे अजूनही ऑनलाईन आपल्याला त्याची माहिती भेटत नाही किंवा ऑनलाईन ते नाही आहेत? तर अशा किती आहेत असं विचारत आहे. तर ऑप्शन ए सुमारे 100, ऑप्शन बी सुमारे 250, ऑप्शन सी सुमारे 444 आणि ऑप्शन डी सर्व सेवा ऑनलाईन आहेत.
ते सगळ्या सेवा ऑनलाईन करणं झालेलं नाही आहे त्यांना. तर सुमारे 444 ज्या सेवा आहेत त्या अजूनही ऑनलाईन नाही आहेत. ठीक आहे, 2025 लक्षात राहील 444 असल्यामुळे 444 सेवा ज्या आहेत त्या अजूनही ऑनलाईन केलेल्या नाही आहेत आपलं सरकार या ॲपमध्ये. त्यानंतर अधिनियमानुसार आयोगाकडे तिसरी अपील करण्यापूर्वी अर्जदाराने काय करावा. तर जे की डायरेक्ट तिसरी अपील न करता अर्जदारांनी आधी काय करायचं आहे, तर पहा ऑप्शन ए प्रत्यक्ष न्यायालयात जावं, ऑप्शन बी पहिली आणि दुसरी अपील उच्च अधिकाऱ्याकडे दिली गेली पाहिजे, ऑप्शन सी विभागीय आयुक्ताकडे जावे आणि ऑप्शन डी सरपंचाकडे जावे. तर करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन बी. जर त्यांना तिसरी अपील देण्यापूर्वी पहिली आणि दुसरी अपील त्यांना जे की वरिष्ठ अधिकारी आहेत, उच्च अधिकारी आहेत त्यांच्याकडे द्यायची आणि तरी पण त्याचं काम नाही झालं तर त्यांना कुठे जायचं आहे, तिसरी अपील आयुक्ताकडे द्यायची आहे डायरेक्ट. ठीक आहे, तरी पहिली आणि दुसरी अपील उच्च अधिकाऱ्याकडे दिली गेली पाहिजे. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन 10 अधिनियम कशासाठी आहे. आता हा जो अधिनियम आहे तो कशासाठी आहे. ऑप्शन ए मागवलेल्या सेवांची मागणी कमी करणे, अधिकाऱ्यांचे वेतन नियंत्रित करणे, ऑप्शन सी नागरिकांना वेळेत सेवा मिळेल अशी हमी देणे आणि ऑप्शन डी नवीन सेवा निर्माण करणे. तर हा या अधिनियमाचा कशासाठी आपण यूज करतो, तर जे की नागरिक आहेत त्यांना वेळच्या वेळी सेवा मिळाली पाहिजे अशी हमी देणे याच्यासाठी हा अधिनियम आहे. ठीक आहे, नागरिकांना वेळेत सेवा मिळेल अशी हमी देणे. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, राज्य लोकसेवा हक्क आयोगात किती आयुक्त असतात. कशामध्ये विचारलेलं आहे, राज्य लोकसेवा हक्क आयोग. याच्या आधी कोणता पाहिला होता पहा आपण, तोच पाहिला होता ना, लोकसेवा हक्क आयोग. इथे काय विचारलं होतं, लोकसेवा हक्क आयोग डायरेक्ट विचारलं होतं. आणि आता काय विचारलेलं आहे, राज्यसेवा एक मिनिट, राज्य लोकसेवा हक्क आयोग. तेच आहे लोकसेवा हक्क आयोग म्हणजे राज्य लोकसेवा आयोगात किती आयुक्त असतात. लोकसेवा हक्क आयोग आणि राज्य लोकसेवा हक्क आयोग. तर मी सांगितलं कसं स वरून लक्षात ठेवायचं आपल्याला, 6 आयुक्त आणि 1 मुख्य आयुक्त. तर राज्य लोकसेवा हक्क आयोगात 6 आयुक्त आणि 1 काय असणार आहे, मुख्य आयुक्त असणार आहे. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर मुख्य आयुक्तांची नेमणूक कोण करते. आता काय सांगितलं, 1 मुख्य आयुक्त असतो आणि 6 आयुक्त कसे फक्त आयुक्त असतात. तर जो 1 मुख्य आयुक्त असतो तर त्याची नेमणूक कोण करते, जर जो मुख्य असतो त्याची नेमणूक हा राज्यपाल करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. जो 1 मुख्य आयुक्त आहे त्याची नेमणूक राज्यपाल करतो. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन म्हणून लिहा. हा एक्झाममध्ये येऊ शकतो की मुख्य आयुक्तांची नेमणूक कोण करते, तर राज्यपाल करतो. त्यानंतर आयुक्तांचा कार्यकाळ किती असतो. तर RTI मध्ये पण आयुक्तांचा कार्यकाळ 5 वर्षच होता का, RTS मध्ये आयुक्तांचा कार्यकाळ हा 5 वर्ष आहे. त्यानंतर आयोगाला कोणते अधिकार आहेत. तर पहा आयोगाला कोणते अधिकार आहेत. ऑप्शन ए दंड ठोठावणे, ऑप्शन बी कर्मचारी निवड करणे, ऑप्शन सी अध्यादेश काढणे आणि ऑप्शन डी कायदे करणे. तर आयोगाला दंड ठोठावणे हा अधिकार आहे. त्यानंतर क्वेश्चन 15, अपीलकर्त्याला आयोगाने दिलेला आदेश काय असतो. अपीलकर्त्याला जो आयोगाने दिलेला आदेश आहे ते करणे भाग असते. जसं आयोगाने दिलेला आदेश हा बंधनकारक असतो त्याच्यासाठी. ठीक आहे, शिफारस नसते किंवा त्याची ऐच्छिक नसते किंवा तात्पुरता असतो असं नाही, तर तो बंधनकारक असतो. त्यानंतर 16 क्वेश्चन, आयोगाच्या आदेशाचे पालन न झाल्यास काय होते. जर आयोगानं कोणता आदेश दिला आणि त्याचा आदेशाचं पालन नाही झालं तर काय होते, तर दंड आकारला जाऊ शकतो. त्यानंतर आयोग किती वेळेत अपील निकालात काढतो. तर आहे पहा ऑप्शन ए 30 दिवस, ऑप्शन बी 45 दिवस, ऑप्शन सी 90 दिवस आणि ऑप्शन डी 120 दिवस. तर जे आयोग आहे ते किती वेळात अपील निकालात काढतो, तर जे आयोग म्हटलं ते 90 दिवस म्हणजेच 3 महिने
3 महिन्यात तो काय करतो, निकालात काढतो. त्यानंतर आयुक्तांना काढण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक आहे? तर आयुक्तांना, जे मेन आयुक्त आहे त्यांना कोण निवडते? राज्यपाल. मग आयुक्तांना काढण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? तर राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल लागतो. एक तर राज्यपाल आणि दुसरा सर्वोच्च न्यायालयाचा त्याला अहवाल सुद्धा लागतो. त्यानंतर आयोग कोणत्या प्रकारच्या प्रकरणावर निर्णय देतो? आयोग कोणत्या प्रकारच्या प्रकरणावर निर्णय देतो? नागरी वाद असेल, फौजदारी वाद असेल, किंवा शिक्षणाशी संबंधित वाद असेल, का सार्वजनिक सेवा न दिल्याबाबतची अपील? तर आयोग काय करते, जे की सार्वजनिक सेवा न दिल्या तर याचाच अपील ह्या आयोगाकडे असतो. ठीक आहे. आयोगाच्या निर्णयाविरुद्ध अंतिम उपाय कोणता असतो? तर आयोगाचा जो निर्णय, त्याच्या निर्णयाविरुद्ध जो अंतिम उपाय जर असेल कोणता, तर ते असतो फक्त उच्च न्यायालय. त्यानंतर पहा, नागरिकांना सेवा देण्यासाठी जबाबदार अधिकारी कोण असतो? तर जो नागरिकांना सेवा देण्यासाठी जबाबदार अधिकारी अपील अधिकारी, नियुक्त प्राधिकृत अधिकारी, मुख्य आयुक्त आणि जिल्हाधिकारी. तर डायरेक्ट मुख्य आयुक्त हा नागरिकांना सेवा देतो का? नाही. किंवा ज्याच्याकडे अपील अधिकारी देतो का? नाही. जिल्हाधिकारी देतो का? नाही. तर ज्यांना नियुक्त प्राधिकृत अधिकारी केलेला आहे, तर तो प्राधिकृत अधिकारी, स्टार्टिंगला प्राधिकृत म्हणजे जो ज्याच्याकडे आपण डायरेक्ट जाऊन काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला काय करायचं आहे, तर आपण डायरेक्ट या नियुक्त प्राधिकृत अधिकाऱ्याकडे जाणार. तर हा आपल्याला पहिल्यांदा काय करणार? सेवा देणार. नागरिकांना सेवा देण्यासाठी जबाबदार अधिकारी जो आहे तो नियुक्त प्राधिकृत अधिकारी. ओके. त्यानंतर सेवा अर्ज सादर केल्यावर किती दिवसात निर्णय द्यावा लागतो? तर ज्यावेळेस सेवेचा अर्ज आपण त्यांना सादर केल्यावर त्यांना अधिसूचनेत दिलेल्या वेळेत त्यांना आपल्याला काय करायचं? निर्णय द्यावा लागतो. त्यानंतर नागरिकांना सेवा देताना विलंब झाल्यास काय होऊ शकते? आता जर विलंब झाला, खूप जास्तच टाईम लागला, तर त्यांना दंड पण होऊ शकतो. त्यानंतर सेवेसाठी अर्ज नाकारला तर अधिकारी कारण द्यायला बांधित आहेत का? हो. जर त्यांनी अर्ज नाकारला तर त्यांना आपल्याला कारण द्यावं लागेल, आणि त्यांनी जर कारण नाही दिलं तर आपण त्यांच्या विरोधात अपील टाकू शकतो. त्यामुळे सेवेसाठी अर्ज नाकारला तर अधिकाऱ्यांना कारण द्यावं लागते. त्यानंतर लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत अपील किती पायऱ्यांची असते? तर लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत अपील ही 2 पायऱ्यांची आहे फक्त. ठीक आहे. किती पायऱ्यांची आहे अपील? लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत अपील किती पायऱ्यांची आहे? 2. अर्जदाराने पहिली अपील किती दिवसात करावी? पहिली अपील जी आहे ती 30 दिवसामध्ये केली जाते, 1 महिन्यामध्ये. त्यानंतर पहिली अपील कोणाकडे केली जाते? जो की प्रथम अधिकारी आहे, प्रथम अपील अधिकारी आहे, त्याच्याकडे पहिली अपील केली पाहिजे. ठीक आहे. पहिली अपील प्रथम अपील अधिकाऱ्याकडे केली जाते. दुसरी अपील जी आहे ती डायरेक्ट मग राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे केली जाते. आणि 2च अपील राहणार आहेत. पहिली प्रथम अपील अधिकारी आणि दुसरी राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे. स्टार्टिंगला तो काय करणार? या प्राधिकृत अधिकाऱ्यासोबत ही त्यांची सेवा करणार. ठीक आहे. स्टार्टिंगला नागरिकांची लोकसेवा करणार. आणि जर यांनी काम व्यवस्थित नाही केलं तर तो अपील करणार, प्रथम अपील अधिकाऱ्याकडे करणार. तिथूनही नाही झालं तर दुसरी अपील तो कुणाकडे करणार? जी की लोकसेवा हक्क आयोग आहे, राज्य लोकसेवा हक्क आयोग, त्याच्याकडे तो दुसरी अपील करणार. त्यानंतर सेवा अर्ज नाकारल्यावर नाकाराचे कारण कशामध्ये द्यावे लागते? तर त्या लिखित स्वरूपामध्ये ते त्यांना नागरिकांना द्यावं लागते. आयोगाच्या दंडाची कमाल मर्यादा किती आहे? तर हे क्वेश्चन सांगितलं 5,000 हा आयोगाचा दंड आहे. RTI मध्ये किती दंड होता? तर पहा, RTI मध्ये 250 दंड होता आणि 25,000 त्याची लिमिट होती अशी. इथे काय डायरेक्ट आयोगाच्या दंडाचा कमाल मर्यादा RTS मध्ये 5,000 आहे. त्यानंतर आयोग दंड कोणावर ठोठावतो? तर पहा, जे की आपली सेवा करणारे जे शासकीय अधिकारी आहेत, जबाबदार शासकीय अधिकारी वर जो आहे त्यांच्यावर आयोग दंड ठोठावतो. किंवा नागरिकावर नाही, की अर्जदारावर नाही, वकिलावर नाही, जे की जबाबदार शासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर आयोग दंड ठोठावतो. सेवा अर्ज लेखी किंवा डायरेक्ट स्वरूपात देता येते. सेवा अर्ज जी आपण ऑनलाईन पण देऊ शकतो आणि ऑफलाईन पण देऊ शकतो.
ठीक आहे, दोन्ही स्वरूपात देता येते. आयोगाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यावर काय होते? तर ज्यांनी पालन नाही केलं त्यांना दंड देतात. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबजावणीसाठी कोणती प्रणाली वापरली जाते? काय म्हणते, लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणती प्रणाली वापरली जाते? तर याच्यासाठी वापरली जात आहे RTS, आपलं सरकार RTS पोर्टल. लोकसेवा हक्क कायद्यानुसार सेवेसाठी अर्जदार कोण असू शकतो? जो लोकसेवा हक्क कायद्यानुसार सेवेसाठी अर्जदार जो कोण आहे ते नागरिक, सर्वसामान्य नागरिक अर्जदार असू शकतात. ऑप्शन बी इज करेक्ट. फर्स्ट ऑप्शन होता शासकीय कर्मचारी, ऑप्शन बी सर्वसामान्य नागरिक, सी फक्त पंचायत सदस्य आणि डी फक्त वकील. तर सर्वसामान्य नागरिक अर्ज करू शकतात. कोणता कायदा हा कायदा डायडॅश प्रकारच्या सेवासाठी लागू आहे? तर हा जो कायदा आहे आपला तो अधिसूचित सार्वजनिक सेवांसाठी आहे. कोणत्या खाजगी सेवांसाठी, औद्योगिक किंवा न्यायालयीन सेवेसाठी नाही, तर ते सार्वजनिक सेवेसाठी आहे. सेवा देण्याची मुदत कोण ठरवते? तर जे की संबंधित विभाग आहे अधिसूचना काढून तो ठरवतो सेवा देण्याची मुदत. ठीक आहे, हा थोडं लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला आयोग वाटेल. तर सेवा देणं आयोग नाही, तर जो की त्याच्या संबंधित जो विभाग आहे त्याच्या अधिसूचना काढून ह्या सेवा देण्याची मुदत ठरवली जाते. त्यानंतर अर्जदाराला वेळेत सेवा न मिळाल्यास काय करता येते? तर त्यांना वेळेत सेवा नाही भेटली तर तो काय करणार? प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अर्ज करणार. ठीक आहे, आयोगाकडे थेट अपील करणार का? नाही, प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अर्ज करेल. नंतर सी जिल्हा परिषदेकडे तक्रार करेल. ऑप्शन डी पंचायत समितीकडे निवेदन करेल. तर अर्जदाराला वेळेत सेवा न मिळाल्यास तो काय करतो? प्रथम अपील अधिकाऱ्याकडे करतो. ठीक आहे, सेवा देणारा अधिकारी अनुपस्थित असल्यास काय करावे? तर त्याच्या पर्यायी जो अधिकारी आहे तो नाही आहे, तर त्याच्या ठिकाणी जो अधिकारी आहे तो आपल्याला सेवा देईल. तर पहा, ऑप्शन ए सेवा रद्द होईल, ऑप्शन बी त्याचा पर्यायी अधिकारी सेवा देतो, ऑप्शन सी अर्जदार थांबतो आणि ऑप्शन डी अर्ज बाद. तर काय होतं? ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर, त्याचा पर्यायी अधिकारी सेवा देतो. त्यानंतर 40 नंबरचा क्वेश्चन आहे, सेवा अर्जाची पावती द्यावी लागते का? तर हो, सेवा अर्जाची पावती द्यावी लागते. त्यानंतर आयोगाला कोणता अधिकार आहेत? तर पहा, ऑप्शन ए साक्ष पुरावे तपासणे, ऑप्शन बी गुन्हे दाखल करणे, न्यायालयीन निकाल देणे आणि शासकीय नोकरी देणे. तर आयोगाला काय गुन्हे दाखल करणे, निकाल देणे, शासकीय नोकरी देणे हे कामं नाही आहेत. त्याचं काय काम आहे? आयोगाकडे कोणता अधिकार आहे? तर त्याच्याकडे साक्ष पुरावे तपासणे हे आयोगाचं काम आहे. आयोगाने दंड ठोठावल्यास रक्कम कोणाला दिली जाते? जर आयोगानं जर दंड ठोठावला तर त्याची रक्कम ही कोणाला दिली जाते? जो अर्जदार आहे त्याला रक्कम दिली जाते. ही मस्त गोष्ट आहे. आयोगाने जर दंड ठोठावला तर त्याची रक्कम कोणाला दिली जाते? या अर्जदाराला दिली जाते. त्यानंतर आयोगाला न्यायालयासारखे अधिकार आहेत. आयोगाला कोणत्या न्यायालयासारखे अधिकार आहेत? तर आयोगाला जे की दिवाणी न्यायालय आहे त्या दिवाणी न्यायालयासारखे अधिकार आहेत आयोगाला. ऑप्शन ए दंडाधिकारी, ऑप्शन बी दिवाणी न्यायालय, ऑप्शन सी फौजदारी न्यायालय आणि ऑप्शन डी उच्च न्यायालय. तर आयोगाला दिवाणी न्यायालयासारखे अधिकार आहेत. त्यानंतर 44 क्वेश्चन, आयोगाच्या कार्यपद्धती व नियम कोण ठरवते? आयोगाच्या कार्यपद्धती आणि नियम कोण ठरवते? ऑप्शन ए विधानसभा, ऑप्शन बी राज्य सरकार, ऑप्शन सी मुख्य आयुक्त आणि ऑप्शन डी जिल्हाधिकारी. तर ज्या आयोगाचं कार्यपद्धती आहेत, कार्य करण्याच्या ज्या पद्धती आहेत व नियम आहेत ते कोण ठरवतात? तर ते राज्य सरकार ठरवतात. मुख्य आयुक्त वगैरे कोणी नाही ठरवत, ते फक्त काम करणारे असतात. आयोगाच्या ज्या कार्यपद्धती वगैरे नियम असतात हे राज्य सरकार ठरवते. काय काम, कोणत्याचे नियम हे सगळं सरकारच ठरवत राहते, लक्षात ठेवा. त्यानंतर आयोगाच्या सदस्यांना काढण्यासाठी शिफारस कोणाकडे लागते? तर सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल पण लागतो त्याला, सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल. नंतर आयोगाच्या खर्चाची जबाबदारी कोणाची आहे? तर ती जिल्हा परिषदची आहे का? ऑप्शन बी राज्य सरकार, ऑप्शन सी पंचायत समिती, ऑप्शन डी नागरिक. तर आयोगाच्या खर्चाची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर.
त्यानंतर सेवा न दिल्यास दंडासोबत अधिकारी डॅश ठरतो. जर त्यांनी सेवा नाही दिली तर त्याला एकतर दंड पण लागतो आणि त्याच्यासोबत तो जबाबदार ठरतो, अधिकारी त्या गोष्टीसाठी जबाबदार ठरतो. नंतर आयोग नागरिकांकडून तक्रार स्वीकारतो का? तर ऑप्शन ए हो, ऑप्शन बी नाही, फक्त वकिलाद्वारे, फक्त MLA मार्फत. असं काही नाही वकील MLA द्वारेच तो तक्रार स्वीकारतो असं काही नाही, तर तो नागरिकांकडून तक्रार स्वीकारली जाते. ठीक आहे, नागरिकांकडून स्वीकारली जाते का? तर हो, स्वीकारली जाते, सगळ्यांकडूनच स्वीकारली जाते, नागरिकांकडून पण तो तक्रार स्वीकारली जाते. आयोगाचे निर्णय कोणत्या स्वरूपाचे असतात? तर आयोगाचे निर्णय जे असतात ते बंधनकारक असतात. नंतर लोकसेवा हक्क कायद्यामुळे डॅश वाढते. भ्रष्टाचार वाढतो का हे असं केल्यामुळे? का पारदर्शकता वाढते का? खर्च वाढते का? प्रतीक्षा कालावधी वाढतो? तर पारदर्शकता जी आहे ती लोकसेवा हक्क कायद्यामुळे वाढते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कोणत्या देशाच्या धर्तीवर बनवला? तर स्टार्टिंगला हा जो आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा कोणत्या देशाच्या धर्तीवर बनला? तर हा मध्य प्रदेश या धर्तीवर हा बनला आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. वरून लक्षात ठेवा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम विचारला तर मध्य प्रदेश. आणि स्वीडनचं हा RTI जो कुठून घेतलेला आहे? स्टार्टिंगला पहिल्यांदा कुठे होता? तर स्वीडन RTI. आणि RTS जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे तो मध्य प्रदेश. नंतर कोणत्या कायद्याने या कायद्याने कोणता हक्क सुनिश्चित केला आहे? तर शिक्षणाचा हक्क, आरोग्याचा हक्क, वेळेत सेवा मिळवण्याचा हक्क आणि निवासाचा हक्क. तर हे जे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे या कायद्याचा कोणता हक्क आहे? तर हा वेळेत सुविधा ज्या आहेत, सेवा ज्या आहेत त्या मिळवण्याचा हक्क आहे. या कायद्याचा लाभ घेण्यासाठी नागरिकाला काय आवश्यक आहे? तर फक्त आधार कार्ड असलं तर चालते. या कायद्याला फक्त लाभ घेण्यासाठी नागरिकाकडे काय असणं आवश्यक आहे? केवळ आधार कार्ड, फक्त आधार कार्ड पाहिजे. अधिनियमाखालील सेवा वेळेत न दिल्यास अधिकारी काय ठरतो? तर वेळेत त्यांनी सेवा नाही दिली तर तो जबाबदार ठरतो त्या गोष्टीसाठी. हा कायदा डॅशच्या तत्वावर आधारित आहे. तर हा त्यांची जबाबदारी आणि पारदर्शकता याच्या आधारित हा कायदा आहे. आयोगाकडे तक्रार केल्यास त्यावर निर्णय दिला जातो. ऐच्छिक, वेळेत, मनमानी आणि अपील. मनमानी निर्णय देतो का कुणी? नाही. अपील अधिकारी पण नाही देत, ऐच्छिक निर्णय पण नाही देत. तर आयोगाकडे जर तक्रार केली तर त्यांचा जो निर्णय आहे तो कसा? वेळेत दिला जातो. हा कायदा मुख्यतः कोणासाठी आहे? तर हा सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी हा कायदा आहे. शासकीय कर्मचारी, न्यायाधीश, खासदार नाहीतर सामान्य नागरिक. तर हा कायदा मुख्यतः सामान्य नागरिकांसाठी आहे. त्यानंतर 58वा क्वेश्चन आहे, हा कायदा पारदर्शकता वाढवून कोणाला आळा घालतो? तर हा कायदा पारदर्शकता वाढवतो आणि कोणाला आळा घालतो? जो की आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार होतोय त्याला आळा घालण्यासाठी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा कायदा आहे. हा कायदा नागरिकांना काय बनवतो? जबाबदार बनवतो, दुर्बल बनवतो का अलिप्त बनवतो का सशक्त बनवतो? तर हा कायदा नागरिकांना काय करतो? सशक्त बनवतो. त्यानंतर आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी न झाल्यास अंतिम उपाय काय आहे? तर त्याची आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी नाही झाली तर हे सगळं कुठे जाणार? उच्च न्यायालय. अंतिम उपाय हा उच्च न्यायालयाचा असतो. त्यामुळे नागरिकांना सेवा वेळेत मिळणे हा काय आहे? हा मूलभूत हक्क आहे त्यांचा, की त्यांना जी त्यांची सेवा आहे ती टाईम त्याच्या वेळेत मिळणे हे त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यानंतर आयोगाचे मुख्यालय मुंबईत असून शाखा कार्यालय कुठे आहे? ठीक आहे, मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये नवीन बिल्डिंग जी बांधलेली आहे तिथे आहे, मंत्रालयापुढे. ठीक आहे, मुंबईत, नवी मुंबईमध्ये नाही आहे. ठीक आहे, आयोगाचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि त्याची शाखा कार्यालय कुठं आहे? जिल्हा स्तरावर आहे की विभागीय स्तरावर, तालुका स्तरावर, पंचायत स्तरावर? तर याचं जे शाखा कार्यालय आहे ते विभागीय स्तरावर आहे. लक्षात ठेवा, याचं जे आयोगाचं मुख्यालय जे आहे ते विभागीय स्तरावर आहे, जिल्ह्यावर किंवा तालुका किंवा पंचायतवर म्हणून नाही, विभागीय स्तरावर आहे.
आयोगाच्या सदस्यांची नेमणूक कोणाच्या सल्ल्यानुसार होते? तर आयोगाच्या सदस्यांची नेमणूक ही मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ जे आहे मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार होत असते. मुख्यमंत्री किंवा जे की मंत्रिमंडळ आहे यांच्या सल्ल्यानुसार या आयोगाच्या सदस्यांची नेमणूक होते. त्यानंतर आयोगाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणती शिक्षा? तर त्यांना दंड दिला जातो. त्यानंतर नागरिकांना अर्ज करताना किती शुल्क आकारले जाते? आता याच्यासाठी जर नागरिकांना किती शुल्क घेतली जाते तर त्याच्यामध्ये काहीच नाही घेतलं जातं, फक्त एक नावाचं पत्र, नाम मात्र किंवा काहीच नाही घेत. आयोग नागरिकांच्या डायडॅश ऐकतो. आयोग या डिपार्टमेंटमध्ये आयोग हा जो आयोग आहे तो काय करतो? नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत तो ऐकतो. त्यांचं भाषण, निवेदन किंवा कविता ऐकत नाही बसत, फक्त तक्रारी ऐकतो. आयोग कोणत्या प्रकारच्या संस्था आहेत? आणि या ज्या संस्था आहेत त्या कोणत्या आहेत? स्वायत्त संस्था आहेत. ह्या खाजगी नाहीत, सहकारी नाहीत किंवा न्यायालयीन प्रकारच्या संस्था नाहीत, तर ह्या कशा आहेत? स्वायत्त संस्था आहेत. तर अधिसूचित सेवा म्हणजे काय आहे? तर अधिसूचित सेवा म्हणजे सरकारने वेळ निश्चित केलेली सेवा, खाजगी सेवा, NGO सेवा किंवा न्यायालयीन सेवा. तर अधिसूचित सेवा म्हणजे सरकारने वेळ निश्चित केलेली सेवा. त्यानंतर हा कायदा कोणत्या राज्याला लागू आहे? तर हा कायदा आपल्या महाराष्ट्र राज्याला लागू आहे, बाकीच्या राज्याला हा कायदा लागू नाही आहे. आयोगात मुख्य आयुक्त व्यतिरिक्त किती आयुक्त असतात? तर मुख्य आयुक्त किती आहेत? 1 आहे. आणि असे बाकीचे जे आहेत ते किती आयुक्त आहेत? 6 आयुक्त आहेत. तर मुख्य आयुक्त व्यतिरिक्त किती आयुक्त आहेत? तर 6. त्यानंतर आयोगाकडे अपील करण्यापूर्वी अर्जदाराने काय केले पाहिजे? पहिल्यांदा डायरेक्ट आयोगाकडे अपील करण्याच्या अगोदर त्याला पहिली व दुसरी अपील करावी लागते. ठीक आहे. नंतर पहिली अपील किती दिवसात करावी लागते? पहिली अपील ही पहिल्या 30 दिवसामध्ये करायची असते. नंतर आयोगाने दिलेला निर्णय कोणासाठी बंधनकारक आहे? तर नागरिकांसाठी, संबंधित अधिकारी, खासदार आणि न्यायालय. जो की आयोगांनी दिलेला निर्णय हा कोणासाठी बंधनकारक आहे? तर तो जो की संबंधित अधिकारी आहे त्याला आयोगाने कोणता निर्णय दिला तर त्याच्याशी तो बंधनकारक आहे त्याच्यासाठी. आयोगाची दंडाची रक्कम कोणाकडे वसूल करतो? कोणाकडे वसूल करतो आयोग? तर त्याचे जे संबंधित अधिकारी आहे त्याच्याकडे वसूल करतो तो त्याच्याकडून. आयोगाकडे तक्रार करणाऱ्या व्यक्तीसाठी शुल्क आहे का? नाही, एकदम फ्री ऑफ कॉस्ट आपण आयोगाकडे तक्रार करू शकतो. आयोगाने दिलेला दंड डॅशला दिला जातो. आणि हा झाला क्वेश्चन आपला आताच. आयोगाने जो दिलेला दंड आहे तो अर्जदाराला दिला जातो. नंतर आयोगाच्या निर्णयावर अंतिम अपील कोठे करता येते? तर उच्च न्यायालयामध्ये. हे पण झालेलं आहे क्वेश्चन. उच्च न्यायालयामध्ये अपील करता येते. आयोगाचे आदेश हे बंधनकारक स्वरूपाचे असतात. आयोगाकडे तक्रार करणाऱ्या व्यक्तीला वकिलाची गरज आहे का नाही? याला वकील वगैरे काही नाही लागत. ठीक आहे, वकिलाची गरज नाही आहे. डायरेक्ट आयुक्तकडे आपण आयोगाकडे डायरेक्ट तक्रार करू शकतो. आयोगाचे सदस्य कोणत्या स्तराचे मानले जातात? तर जे आयोगाचे सदस्य आहेत ते जिल्हाधिकारी असतात का, मुख्य सचिव, पंचायत समिती प्रमुख आणि उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या दर्जाचे असतात. ठीक आहे, तर आयोगाचे जे सदस्य आहेत ते उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या दर्जाचे असतात. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आयोगाचा निर्णय पाळला नाही तर कारवाई होऊ शकते. कोणती कारवाई होऊ शकते? तर आयोगाचा निर्णय जर नाही पाळला तर न्यायालयीन कारवाई होऊ शकते. त्यानंतर 82 क्वेश्चन. नागरिकांना सेवा वेळेत न मिळाल्यास आयोग डॅश ठरवू शकतो. नागरिकांना जर सेवा टाईममध्ये नाही भेटली तर हे जे आयोग ते कसं आहे, बदली ठरवू शकतो, निवृत्ती ठरवू शकतो, निलंबन ठरवू शकतो का नुकसान भरपाई. त्यांचं जे नुकसान झाले त्याची भरपाई सुद्धा आयोग करतो. आयोगाने ठोठावलेला दंड हा कसा असतो? प्रशासकीय असतो, आर्थिक असतो, राजकीय असतो की तांत्रिक असतो? तर तो आर्थिक दंड असतो. आयोगाचे निर्णय डॅश प्रकाशित केले जातात. आणि जे आयोगाचे जे निर्णय असतात ते ग्रामसभेत, न्यायालयात, वृत्तपत्रात किंवा राजपत्रात कशात प्रकाशित केले जातात? तर ते का राजपत्रामध्ये प्रकाशित केले जातात. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आयोगाला कोणत्या चौकशीचा अधिकार आहे? तर आयोगाला
कोण डॅश डॅश चौकशीचे अधिकार आहेत. ऑप्शन ए पोलीस, ऑप्शन बी दिवाणी न्यायालय, ऑप्शन सी जिल्हाधिकारी आणि ऑप्शन डी पंचायत समिती. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी दिवाणी न्यायालय. आयोगाचे कार्य नागरिकांना काय देते? आयोगाचे कार्य नागरिकांना सेवा देते, वेळेत सेवा देते. त्यानंतर आयोगाच्या तक्रारी लेखी स्वरूपात कशामध्ये द्याव्या लागतात या कशात द्यावे लागतात? आयोगाच्या ज्या तक्रारी आहेत ते लेखी स्वरूपात द्याव्या लागतात. प्रतिज्ञापत्रात, न्यायालयात, ग्रामसभेत का अर्जामध्ये? तर त्या अर्जामध्ये ज्या अडचणी आहेत त्या लेखी स्वरूपात द्याव्या लागतात. नंतर आयोगाने ठरवलेली दंडाची रक्कम डॅश डॅश भरतो. जो की जबाबदार अधिकारी आहे तो ती रक्कम भरतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयोग कोणत्या तत्वावर काम करतो? ज्या आयोगाचे जे जबाबदाऱ्या आहेत त्या तत्वावर तो आयोग काम करत असतो. आयोगात केलेल्या अपीलची सुनावणी डॅश डॅश केली जाते. एकदम पारदर्शकपणे सुनावणी त्याची केली जाते. आयोगाचे मुख्य आयुक्त कोण नेमतो? तर हा क्वेश्चन सांगितला आहे. जो की मुख्य आयुक्त आहे तो राज्यपाल नेमतो. नंतर आयोगाचे आदेश पाळण्यासाठी जबाबदार कोण आहे? तर संबंधित विभागाचा अधिकारी, ग्रामपंचायत, न्यायालय आणि नागरिक. तर आयोगाचे आदेश पाळण्याचा जबाबदार कोण आहे? संबंधित विभागाचा अधिकारी हा आदेश पाळण्यासाठी जबाबदार आहे. त्यानंतर आयोगाकडे तक्रार करण्याचा उद्देश काय असतो? तर आपल्याला सेवा मिळणे हा आपल्या आयोगाकडे तक्रार करण्याचा उद्देश असतो. आयोग नागरिकांकडून केलेल्या अर्जाचे डॅश डॅश करतो. तर तो रद्द करतो का त्याने अर्ज केलेले, स्थगिती आणतो का दुर्लक्ष करतो का पुनरावलोकन करतो? तर रद्द करत नाही, स्थगिती दुर्लक्ष हे न करता तो काय करतो? पुनरावलोकन करतो त्या अर्जांचे. त्यानंतर आयोगाकडे अपील करता येते. आयोगाकडे किती अपील करता येतात आपल्याला? एक पहिली आणि दुसरी. ठीक आहे, 2 अपील करता येतात. आयोगाचे निर्णय डॅश डॅशमध्ये नोंदवले जातात. तर अधिकृती नोंदी असते त्याच्यामध्ये आयोगाचे निर्णय हे नोंदवले जातात. आयोगाला तक्रार करण्यासाठी कोण पात्र आहे? तर पहा, आयोगाला तक्रार करण्यासाठी कोणताही नागरिक, केवळ शासकीय कर्मचारी, वकील आणि खासदार. तर आयोगाला तक्रार करण्यासाठी खासदार, वकील किंवा शासकीय कर्मचारी पाहिजे असं नाही, तर तो कोणताही नागरिक आयोगाला तक्रार करण्यासाठी पात्र आहे. आयोगाचे निर्णय कोणासाठी मार्गदर्शक असतात? तर कोणासाठी असतात आयोगाचे निर्णय? विभागीय अधिकारीसाठी तो मार्गदर्शक असतात. आयोगाचे आदेश न पाळल्यास डॅश डॅश शिक्षा मिळू शकते, त्यांना दंड मिळू शकतो. आयोगाचे मुख्य कार्य काय आहे? की सेवा वेळेत उपलब्ध होण्याची हमी देणे. त्यानंतर 101 नंबरचा क्वेश्चन, लोकसेवा हक्क कायद्याचा उद्देश काय आहे? लोकसेवा हक्क या कायद्याचा उद्देश काय आहे? की नागरिकांना जी सेवा आहे ती वेळेत भेटणे, लोकांना सरकारी नोकरी देणे, ऑप्शन सी न्यायालयीन प्रक्रिया जलद करणे आणि ऑप्शन डी पंचायत निवडणुका घेणे. तर लोकसेवा हक्क कायद्याचा उद्देश काय आहे? तर नागरिकांना वेळेत सेवा देणे. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, या कायद्यामुळे कोणत्या गोष्टीत घट होतो? तर ह्या कायद्यामुळे जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार कमी होतो. त्यानंतर 103 नंबरचा क्वेश्चन, लोकसेवा हक्क कायदा नागरिकांचा कोणता अधिकार सुनिश्चित करतो? लोकसेवा हक्क कायदा नागरिकांचा कोणता अधिकार हा सुनिश्चित करतो? तर तो वेळेत सेवा मिळवण्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार का मालमत्तेचा अधिकार? तर बघा, लोकसेवा हक्क कायदा हा वेळेत सेवा मिळवण्याचा अधिकार सुनिश्चित करतो. नियुक्त प्राधिकृत अधिकारीने अर्ज नाकारल्यास काय द्यावे लागते? जर जे की नियुक्त प्राधिकृत अधिकाऱ्याने अर्ज नाकारल्यास काय द्यावं लागते? तर त्याला त्याचं काहून त्यांनी तो नाकारला त्याचं रिझन त्यांना द्यावं लागते, लेखी त्यांना कारण द्यावं लागते. ते पण तोंडी नाही, लेखी स्वरूपात त्यांना द्यावं लागते. सेवा वेळेत न दिल्यास नागरिक कोणाकडे अपील करतो? तर त्यांनी सेवा जर व्यवस्थित नाही दिली तर नागरिक पहिल्यांदा प्रथम अपील ही अधिकाऱ्याकडे करतो आणि दुसरी अपील ही आयुक्ताकडे करतो, आयोगाकडे. थर्ड क्वेश्चन, सेकंड नंतरचा क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन, सेवा अर्जदाराला सेवा न मिळाल्यास आयोग कोणती शिक्षा करू शकतो? आयोग दंड देऊ शकतो डायरेक्ट त्यांना. आयोग नागरिकांच्या तक्रारी ऐकतो का? तर हो. आयोगाचे निर्णय बंधनकारक असतात
आणि या कायद्यामुळे लोकशाहीत कोणती प्रक्रिया बळकट होते? तर कोणती प्रक्रिया बळकट होते या कायद्यामुळे? तर प्रशासनातील पारदर्शकता, कार्यपालिका, न्यायपालिका, निवडणुका प्रक्रिया किंवा प्रशासनातील पारदर्शकता जी आहे ती काय होते? बळकट होते. आयोगाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाणे शक्य आहे का? तर पहा, आयोगाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाणे हे सुद्धा शक्य आहे. ऑप्शन ए इज करेक्ट. त्यानंतर नागरिकांना सेवेसाठी द्यायची फी किती आहे? तर ती सेवेसाठी द्यायची फी ऑप्शन ए विभागानुसार ठरते, ऑप्शन बी निश्चित 10 रुपये, ऑप्शन सी मोफत आणि ऑप्शन डी 50 रुपये. क्वेश्चन व्यवस्थित पहा. नागरिकांना सेवेसाठी द्यायची फी किती असते? तर ती विभागानुसार ठरवली जाते. लोकसेवा हक्क कायद्याचे कोणता घटक कमी होतो? लोकसेवा हक्क कायद्याने कोणता घटक कमी होतो? तर त्याचा जो विलंब आहे, टाईम जो आहे, तो टाईममध्ये आपल्याला सगळं काही भेटतं. म्हणून लोकसेवा हक्क कायद्याने कोणता घटक कमी होतो? जो की विलंब आहे तो कमी होतो. पारदर्शकता, जबाबदारी, सेवा दर्जेदार हे सगळं आपल्याला भेटते. सेवा अर्ज नाकारताना अधिकाऱ्याने काय सांगावं लागते? तर त्याचं रिझन सांगावं लागते, नाहीतर त्याला दंड ठोठावला जातो. आयोगाने दंड लावला तर रक्कम कोणाला मिळते? जो ज्या नागरिकाने अर्ज केला आहे त्या नागरिकाला काय भेटते? आयोगाने दंड लावला तर ती रक्कम नागरिकाला भेटते. लोकसेवा हक्क कायद्यामुळे नागरिकांना काय लाभ होतो? तर त्यांच्या ज्या सेवा आहेत ते त्यांना वेळेत भेटल्या जातात. या कायद्यामुळे अधिकारी कोणत्या प्रकारे उत्तरदायी होतात? तर त्या दंडाच्या माध्यमातून ते काय होतात? उत्तरदायी होतात. निलंबनाद्वारे, बदलीद्वारे किंवा निवडणुकीद्वारे ते उत्तरदायी होत नाही, तर दंडाच्या माध्यमातून. आयोगाने आदेश दिल्यावर अधिकारी पालन न केल्यास काय होते? तर त्यांना दंड ठोठावला जातो. लोकसेवा हक्क कायदा हा कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र राज्यात आहे. आणि हा दिवाणी न्यायालयाकडे आयोगाचे आदेश जे आहेत ते दिवाणी न्यायालयासारखे असतात. आयोगाची कार्यपद्धती राज्य सरकार ठरवतं. झालेलं क्वेश्चन आहे ते. लोकसेवा हक्क कायद्यामुळे अधिकारी हा पारदर्शक पद्धतीने काम करतो. नागरिकांच्या सेवेसाठी मुदत कोणत्या पद्धतीची निश्चित केली जाते? तर ती अधिसूचनेद्वारे निश्चित केली जाते. आयोगाच्या सदस्य काढण्यासाठी प्रक्रिया कोणत्या अहवालावर आधारित आहे? तर ती सर्वोच्च न्यायालयाच्या प्रक्रियेद्वारे आधारित आहे. लोकसेवा हक्क कायद्याने डायडॅश वाढवले जाते, पारदर्शकता वाढवली जाते, भ्रष्टाचार वाढवला जात नाही. तर काय म्हणते? लोकसेवा हक्क कायद्याने डायडॅश वाढवले जाते, पारदर्शकता वाढवली जाते आणि विलंब कमी केला जातो. आयोगाचे आदेश पाळणे बंधनकारक आहे. सेवा वेळेत न दिल्यास नागरिकांना दंडाची रक्कम मिळू शकते. या कायद्यानुसार अधिकारी कोणत्या प्रकारचे कामं करतात? जबाबदारीने कामं करतात. नंतर आयोगाच्या आदेशावर अपील कुठे करता येते? तर आयोगाच्या आदेशावर अपील ही उच्च न्यायालयात पण करता येते. आयोगाकडे दुसरे अपील कोण करतो? अर्जदारच. कायदा कोणत्या प्रकारच्या सेवांना लागू करतो? ऑप्शन ए अधिसूचित सार्वजनिक सेवा, खाजगी कंपन्या किंवा उद्योग, नाहीतर जे की सार्वजनिक सेवा आहेत त्या. नियुक्त प्राधिकृत अधिकारी अर्ज स्वीकारल्यावर काय द्यावे लागते? नियुक्त प्राधिकृत अधिकाऱ्याला अर्ज स्वीकारल्यानंतर त्याची पावती द्यायची असते नागरिकांना. आयोग नागरिकांकडून थेट अर्ज स्वीकारतो का? तर डायरेक्ट अर्ज घेतो का आयोग नागरिकांकडून? नाही. आयोगाच्या खर्चाची जबाबदारी कोणाची आहे? तर ती राज्य सरकार पाहत बसेल. आयोगाच्या आदेशाचं अवमान झाल्यास काय होते? तर दंड दिला जातो. या कायद्यामुळे प्रशासनात पारदर्शकता वाढते. लोकसेवा हक्क कायदा लागू करण्याचा फायदा हा नागरिकांना होतो, कोणत्या अधिकाऱ्यांना, न्यायालयांना, पत्रकारांना नाही होत. आयोग नागरिकांच्या कोणत्या प्रकारच्या तक्रारी ऐकतो? तर आयोग जे आहे तो नागरिकांच्या सेवा न मिळाल्याबाबतच्या तक्रारी ऐकतो. त्यानंतर आयोगाचा आदेश कोणत्या स्वरूपाचे असतात? अंतिम आणि बंधनकारक असतात आयोगाचे आदेश. नंतर आयोगाला कोणते अधिकार दिले आहेत? साक्ष तपासणे, जे खरं आहे ते तपासणे. आयोगाचे सदस्य कोण नेमतो? तर आयोगाचे सदस्य हे राज्यपाल निवडतो. आयोगाच्या सदस्य पदवीची कोण ठरवतो? सर्वोच्च न्यायालयाच्या अहवालानुसार हे
त्याचे पदव्युच्च ठरवले जाते। लोकसेवा हक्क कायद्यामुळे नागरिकांना काय मिळते की वेळेत सेवा भेटते। आयोगाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो। आयोगाचे अध्यक्ष कोणत्या दर्जाचे असतात तर ते उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतात, त्या दर्जाच्या आयोगाचे अध्यक्ष असतात। आयोगावर नियंत्रण कोणाचे असते तर राज्यपालाचे नियंत्रण असते। लोकसेवा हक्क कायद्यामुळे भ्रष्टाचार हा कमी होतो आणि आयोगाने लावलेली दंड रक्कम कोठे जमा केली जाते तर ती नागरिकांना दिली जाते। आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे कोणाची जबाबदारी आहे तर ही संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ती। त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा मुख्य हेतू काय होता तर हा पहा, याच्या सगळ्यावर हा क्वेश्चन डिपेंड आहे आता जेवढं आपण पाहिलं याच्यावर। तर पहा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा मुख्य हेतू काय होता, नागरिकांना वेळेत पारदर्शक आणि जबाबदार सेवा मिळवून देणे। कळालं, जो की लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा मुख्य हेतू काय आहे की नागरिकांना त्यांच्या वेळेमध्ये पारदर्शक आणि जबाबदार सेवा मिळवून देणे हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा मुख्य हेतू आहे। पारदर्शक, जबाबदार सेवा आणि नागरिकांना वेळेत सेवा देणे। त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणता ऑनलाईन यंत्रणा सुरू केली होती तर आपले सरकार ही सेवा पोर्टल ही सुरू केलेली आहे ऑनलाईन, आपले सरकार। या ठिकाणी आपले क्वेश्चन झालेले आहेत। एकदा रिव्हिजन मारा तुम्ही, एक्झामच्या अगोदर जाण्याच्या आधी एकदा या क्वेश्चनवर रिव्हिजन मारा। थँक्यू। जर असेच तुम्हाला क्वेश्चन्स पाहिजे असतील आणि कोणत्याही चॅप्टरचे पाहिजे असतील तर तुम्ही मला एक कमेंट करा। PDF पाहिजे असेल तर एक कमेंट करा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।